हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. दररोज सकाळी आपल्याला पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे नाश्त्यासाठी काय तयार करू. तर आज मी नाश्त्यासाठी उपमा तयार केला होता. हा एकदम कापसासारखा मऊ लुसलुशीत असा उपमा एकदम भन्नाट असा बनवून तयार झाला होता. कुठलेही मिक्स भाज्या किंवा काहीही न वापरता अगदी सिंपल पद्धतीने हा उपमा मी बनवून तयार केला होता. हा एकदम गरमागरम उपमा व यावरती लिंबू रस एकदम भन्नाट असं लागत होतं. माझ्या पद्धतीची ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. उपमा तयार करण्यासाठी इथे मी 1 ते 1.5 वाटी जाडसर रवा घेतला आहे. मोहरी, जिरे व अर्धा वाटी कच्चे शेंगदाणे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, कांदा, कढीपत्ता व कोथिंबीर घेतलेली आहे. सर्वात अगोदर आपण उपम्यासाठी लागणारा जो रवा आहे तो भाजून घेऊया. इथे मी 1 चमचा तेल घातलेलं आहे. आता यामध्ये आपण रवा घालूया. शक्यतो उपमा तयार करण्यासाठी जाडसरवालाच रवा वापरायचा. एकदम बारीक रवा वापरण्याऐवजी थोडासा जाडसर रवा येतो तो वापरायचा. यामुळे उपमा छान होतो. आता हे आपल्याला 3 ते 4 मिनिटे भाजून घ्यायचं आहे. याचा फक्त थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपण रवा भाजणार आहोत. तोपर्यंत इथे साईडला मी कांदा, मिरची कट करून घेणार आहे. उपमा तयार करण्यासाठी इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गाजर, बीन्स, मटार हे सर्व साहित्य घालून सुद्धा तुम्ही उपमा तयार करू शकता. परंतु आज मी अगदी मोजक्या साहित्यामध्ये हा उपमा तुम्हाला तयार करून दाखवला आहे. खरं तर ही माझी रेग्युलर उपमाची रेसिपी आहे. ती मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. या सिंपल पद्धतीने सुद्धा अगदी झटपट असा उपमा बनवून तयार होतो व हा उपमासुद्धा एकदम टेस्टी असा बनवून तयार होतो. इथे साईड बाय साईड मी रवासुद्धा भाजत आहे. अगदी मीडियम फ्लेमवरती मंद आचेवर आपल्याला रवासुद्धा भाजायचा आहे. व साईडला मी हे सर्व साहित्य छान असं कट करून घेतलेलं आहे. आता आपण कोथिंबीरसुद्धा बारीक अशी कट करून घेऊया. आता इथे सर्व आपलं हे कट करून झालेलं आहे. साईडला आपला रवासुद्धा छान खरपूस असा भाजलेला आहे. रवा भाजतेवेळी नेहमी अगोदर 1 चमचा तेल घाला. त्यामुळे काय होईल, रवा पटकन करपला जाणार नाही व तो छान व्यवस्थित असा भाजला जातो. रवा अगदीच लालसर भाजायचा नाही. इथे आपला रवा छान असा भाजला आहे. याचा खमंग वास येत आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया व हा रवा आपण एका दुसऱ्या ताटामध्ये काढून घेऊया. आता इथे मी हा भाजलेला रवा या ताटामध्ये काढून घेतलेला आहे. आता आपण ही जी रवा भाजलेली कढई आहे यामध्येच उपम्याला फोडणी देणार आहोत. आता कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत. शेंगदाणे आपण खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत. शेंगदाणे तेलामध्ये छान खरपूस असे भाजले जातात व जेव्हा आपण उपमा खातो त्यावेळी हे शेंगदाण्याची टेस्ट एकदम छान अशी लागते. तर इथे मी 1-2 मिनिटे हे शेंगदाणे छान असे भाजून घेतलेले आहेत. या शेंगदाण्याचा कलर चेंज झाला आहे व हे शेंगदाणे आता थोडेसे फुटलेले सुद्धा आहेत. आता हे शेंगदाणे आपण एखाद्या प्लेटमध्ये काढून घेऊया. शेंगदाणे काढल्यानंतर कढईमध्ये जे उरलेलं तेल आहे यामध्येच आपण फोडणी घालणार आहोत. तेल गरम आहे. यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडकल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे फुलल्यानंतर यामध्ये उभा चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे. 5 ते 6 कढीपत्त्याची पाने घालायची आहेत. कांदा छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. आता 1-2 ते 3 मिनिटे हा कांदा मी परतवून घेतला आहे. कांदा आपल्याला जास्त लालसर असा भाजायचा नाही. आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालायची आहे. आता हे 1-2 मिनिटे आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आता हिरवी मिरची हे सर्व व्यवस्थित असं परतल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जो रवा भाजून ठेवलेला आहे तो घालायचा आहे. आता इथे मी यामध्ये हा भाजलेला रवा घातला आहे. आता रवा घातल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर हे सर्व आपण परत एकदा मिक्स करून घेऊया. आता इथे मी साईडला एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता हे गरम उकळलेलं पाणी आपल्याला या भाजलेल्या रव्यामध्ये घालायचं आहे.
पाणी घालते वेळी अगदी काळजीपूर्वक घाला, कारण हे उकळलेलं पाणी आहे व रवासुद्धा गरम असल्यामुळे याला पटकन अशी उकळी आल्यासारखी येते व ही हातावरती उडण्याची शक्यता आहे, त्यामुळे अगदी काळजीपूर्वक पाणी घाला। आता यावरती झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनिटे हा उपमा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। तर इथे 4 ते 5 मिनिटानंतर आपण ताट काढून पाहूया। इथे तुम्ही पाहू शकता हा उपमा आपला छान असा बनवून तयार झाला आहे। हे सर्व आपण परत एकदा मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा भरून साजूक तूप घालायचं आहे। तसेच आपण जे शेंगदाणे तळून ठेवलेले आहेत ते घालायचे आहेत। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपला हा एकदम मऊ लुसलुशीत असा गरमागरम उपमा बनवून तयार झालेला आहे। अगदी झटपट असा हा उपमा बनवून तयार होतो। तर अशा प्रकारे आपली ही एकदम सिंपल व झटपट अशी मऊ लुसलुशीत उपम्याची रेसिपी बनवून तयार आहे। ही उपमाची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। तर तुम्हाला ही एकदम झटपट अशी उपमा रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉन क्लिक करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।